मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज मंडे आहे आणि आता 10:30 वाजलेले आहेत सकाळचे। हॅलो। तर आम्ही घरीच आहे, तर स्टडी दिलाय त्याला करायला आणि आता मी कामाला सुरुवात करते। तर म्हटलं की चला ब्लॉगला सुद्धा सुरुवात करूया। काल आषाढी एकादशी होती, तर काल मी काही ब्लॉग केला नाही। तर आषाढी एकादशीच्या थोड्याशा उशिरा तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आणि काल बऱ्याच जणांचा उपवास असतो, तर आमचा सुद्धा होता वंदार आणि माझा। तर मग काल साबुदाण्याचे पदार्थ होते आणि आता सकाळी म्हणजे आता दुपारी उपवास सोडणार आहोत, तर मग त्याचंच मला सर्व तयारी करायची आहे आणि बरीच कामं चालू आहेत। कारण आता 3-4 दिवसामध्ये लगेचच भारतामध्ये जायची तयारी सुरू आहे। तर अर्ध पॅकिंग झालेलं आहे, बरंचसं बाकी आहे। कारण चॉकलेट्स वगैरे सारखे आयटम्स आपण फ्रीजमध्ये ठेवतो, सो ते लास्ट मोमेंटलाच काढून फ्रीजमध्ये बॅगमध्ये भरायचे असतात। तर असं शेवटपर्यंत जाईपर्यंत सर्व तयारी चालूच असते। तर म्हटलं की आता दुपारी उपवास सोडायचा आहे, तर अगदी खास पदार्थ मी बनवणार आहे। कोकणातला अगदी पारंपरिक जो आमच्याकडे गणपतीमध्ये गौरीला बनवला जातो, तर म्हटलं की उपवास सोडण्यासाठी ते बनवूया। तर काकडी आणि गुळाचे वडे करणार आहे, त्याच्यासोबत वाटाण्याची भाजी आणि भात वगैरे असं कोकणातली खास डिश आहे। आमच्याकडे गणपतीमध्ये गौरीच्या दिवशी ज्यावेळी गौरी येतात ना, त्या दिवशी ते हमखास बनवले जातात, पौषासाठी बनवले जातात। तर मी दरवर्षी बनवते, पण म्हटलं की आता वेगळं काय बनवणार, नेहमीच पुरी पुरणपोळी असं काही ना काय करत असतो। तर आता आज मी ते करणार आहे आणि माझ्याकडे ना वेळ कमी आहे, कारण यांना मंदार गेलेले आहेत, आज त्यांची ड्रायव्हिंगची एक्झाम आहे। तर त्यासाठी आणि लगेच आता ते येतील थोड्या वेळात आणि मग जेवून त्यांना ऑफिसला हाफ डेला जायचं आहे। त्याला सुरुवात करते आणि मी कसे बनवते काकडी गुळाचे वडे, त्यासोबत वाटाण्याची भाजी, ते सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे। तर मी काल रात्री आहे ना, आपले जे सफेद वाटाणे असतात ते भिजत घातले होते आणि ते मी आता कुकरला त्याला शिट्ट्या सुद्धा देऊन दिल्या आहेत, म्हणजे तेपर्यंत कुकर थंड होईल आणि मला राईस वगैरे लावता येईल कुकरला। तर सर्वात पहिल्यांदा काकडी आणि गुळाच्या वड्यांसाठी काकडी गुळाचं जे पाणी बनवायचं आहे ना, ते बनवून घेते, म्हणजे ते थंड होईल आणि मग त्यानंतर मी भाजीला फोडणी देईल, म्हणजे तेपर्यंत ते व्यवस्थित थंड होईल पाणी आणि मग पीठ मळून घेणार मी। तर मी परफेक्ट प्रमाणात असं नाही, पण अंदाजे करणार आहे। इथे मी आहे ना 1 कप गूळ घेतलेला आहे, कारण ते वडे ना असे गोडच पाहिजे चवीला। तर इथे हा मी 1 कप गूळ यामध्ये घातलेला आहे आणि यामध्ये अशा या काकडी असतात ना, त्या आणलेल्या आहेत। आपल्याकडे सुद्धा हिरव्या रंगाच्या ज्या गावठी काकड्या असतात ना, त्या घ्यायच्या आणि त्यानं अशा कवळ्या घ्यायच्या, अशा मोठ्या जाड नाही घ्यायच्या, कारण त्याच्यामध्ये बियांचं पण जास्त असतं। तर ह्या अशा बारीक घेतल्या ना, त्याच्यामध्ये बिया कमी असतात। तर ह्या आहेत ना, नॉर्मली इथे आहेत ना, साल न काढता आम्ही सलाडमध्ये खातो। तर मी काय करणार आहे आता, ह्याच्यासाठी आहे ना साल काढणार आहे। तिथे 4 पैकी ना मी पहिल्यांदा 3 काकड्या सोलून घेतलेल्या आहेत आणि ते पर्यंत आहे ना, आणि काकडी किसेपर्यंत इथे मी आहे ना पाणी बॉईल करत ठेवते। 1 2 तर आपल्याकडच्या गावठी अशा हिरव्या रंगाच्या काकडी मिळतात ना, त्याचे वडे खरंच खूप छान होतात आणि मला ना खूप आवडतात। गौरीचा तो जो दिवस असतो ना, तो उपवास, त्या दिवशी उपवास असतो, सकाळपासून औषधाची सर्व तयारी करत असतो। सूप तयार करायचे, सर्व फळं ठेवायची, आणखी काही गोष्टी सर्व मांडायच्या सुपामध्ये आणि मग छान तयार व्हायला जायचं, साडी नेसायची। तर खूप सुखद आणि गोड आठवणी असतात त्याच्या। आणि त्या दिवशी मग दुपारी नवऱ्याला ओसा दिल्यानंतर, गणपती गौरीला पुजून आल्यानंतर मग दुपारी मस्त असं आई खूप सगळ्यांसाठी वडे करायची, काकडी आणि गुळाचे, त्याच्यासोबत वाटाण्याची भाजी आणि इतर सर्व। तर खरंच खूप मजा येते त्या जेवणाची। तर म्हटलं की आज उपवास सोडायच्या निमित्ताने तेच करूया आणि म्हणजे खायची इच्छा सुद्धा पूर्ण होईल आणि काहीतरी वेगळं देवाला नैवेद्य, म्हणून मी आता हे करते। तर बघू शकता इतकी काकडी मी 3 किसून घेतलेली आहे। त्या काकडीचं पाणी एवढं आहे ना, ते सर्व घालायचं याच्यामध्ये। तर आता हे एवढं मी टाकलेलं आहे, काकडीला आणखी पाणी सुटणार आणि गुळ मेल्ट होईल। त्यानंतर आणखी जर मला गुळाची गरज वाटली तर मी तो ऍड करणार। आता मी मीडियम गॅसवरती 10 ते 15 मिनिटं उकळायला ठेवून दिलेला आहे। तर गुळ तर मेल्ट होईलच, पण त्यासोबत काकडीचा सर्व अर्क आहे ना पाण्यामध्ये उतरतो, त्याच्यामुळे मग त्यानंतर आपण ज्यावेळी त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घेऊन मळतो ना, तर खरंच खूप मस्त अशी त्याची टेस्ट येते। आणि सर्वात शेवटी आपण वेलची पावडर त्याच्यामध्ये घालणार आहोत। आता उकळतंय, वाफेसोबत त्याचा सुगंध वास निघून जाईल ना, त्यामुळे सर्वात शेवटी घालायचं आहे। तर आता हे 10 ते 15 मिनिटं छान व्यवस्थित उकळू दे, तेपर्यंत मी भाजी करून घेते। तर फोडणीला कांदा टोमॅटो अगदी कमी घातलेला आहे, कारण इथे मी ऑलरेडी कांदा टोमॅटो कोथिंबीर कढीपत्त्याची प्युरी सुद्धा करून घेतली आहे। त्याशिवाय आलं लसूणची पेस्ट सुद्धा रेडीच आहे आणि इथे मी कालच आहे ना वाटण सुद्धा करून ठेवलं आहे, कारण आता 2-3 दिवसामध्ये सर्व संपवायचं आहे हे।
भाजीला ना आता फोडणी देऊन झालेली आहे आणि भाजीची कन्सिस्टन्सी ना आता पातळ दिसते, पण थोड्या वेळाने ती घट्ट होईल. आणि मिडियमच ठेवायची आहे, म्हणजे आपल्याला वड्यासोबत खाता येईल. थोडी ग्रेव्ही ठेवायची, अगदी सुकी करायची नाही किंवा अगदी पातळ करायची नाही. ती आपल्याला वड्यासोबत त्यांना व्यवस्थित घेऊन खाता आली पाहिजे. तर इथे तशी केलेली आहे मी. तर थोड्या वेळात आता छान उकळून येणार, घट्ट होईल आणखी ती. आणि इथे आता मी गॅस बंद केलेला आहे आणि तुम्ही पाहू शकताय रंग कसा उतरलेला आहे. गूळ तर मेल्ट झालेलाच आहे आणि काकडीचं संपूर्ण अर्क सुद्धा त्यामध्ये उतरलाय. तर आता यामध्ये ना मी घालते वेलची पूड. तर वेलची पूड सुद्धा व्यवस्थित घालायची, म्हणजे ना तिचा स्वाद आपल्याला खाताना आला पाहिजे. तर इथे ना मी 2 स्पून भरून एवढी वेलची पावडर घातलेली आहे आणि ना व्यवस्थित मिक्स करून घेते. आता मी काय करते माहिती आहे, एकीकडे भाजी होते, कुकरला भात सुद्धा लावून घेते, जेवढी पण भांडी आहे ती घासून घेते, म्हणजे तेपर्यंत ना व्यवस्थित थंड होईल. आणि फ्रीजरमध्ये ठेवते ओपन, म्हणजे कसं लवकर थंड होईल. तर इथे 1.5 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि अजिबात वेगळं पाणी ऍड न करता ह्याच्यामध्येच, कारण हे भरपूर पाणी आहे, याच्यामध्येच मळून घ्यायचंय. जसं जसं लागेल ना तसं तसं मी ऍड करत जाणार. वाटलं तर मी आणखी पीठ ऍड करेल. तर हे वडे बरेच जण करत असतील, जे पण कोकणातले असतील, तर याला तवसाचे वडे सुद्धा म्हणतात. आणि गावी जी गावठी अशी काकडी असते, इव्हन आई सुद्धा आहे ना अशी गावठी काकडी आणायची आणि त्याचे बनवायची. तर इथे ना मी टोटल आता 2 कप इतकं घेतलेलं आहे पीठ. आणखी ऍड केलंय कारण पाणी आहे भरपूर. मीठ राहिलंय ऍड करायचं, तर मी मीठ सुद्धा करते. हे मी फार बनवत नाही कधीतरी, कारण ऑइली आहे ना, मी फार कमी तळायचे पदार्थ बनवते. तर म्हटलं की आज बनवूया. इथे मी थोडंसं मीठ घातलेलं आहे. आणि हे वडे बनवण्याचं प्रत्येकाची पद्धत थोडी वेगळी असते. काही जण पाणी न घालतात, जे पण काकडी आणि गुळाला पाणी सुटेल तेवढ्याच ह्याच्यात मळून घेतात, असं सुद्धा करतात. पण त्याच्यामध्ये ना मळून नाही होत तेवढ्या पाण्यात, म्हणून मग मी असं पाणी घालून जसं आई करायची ना तसंच मी करते. आणि त्याचे वडे झाल्यानंतर इतके सुंदर दिसतात ना, त्याचा पापुत्रा जो वरचा असतो ना खरंच खूप छान लागतो. त्यातल्या गुळाच्या चवीमुळे तर आणखी स्वादिष्ट लागतं, वेलची पूडमुळे तर आणखी स्वादिष्ट लागतं. आता ना पीठ फार पातळ नाही किंवा खूप घट्ट नाही, असं मीडियम कन्सिस्टन्सीवरती मळून घ्यायचं, कारण हे वडे थापून करायचे असतात, तर मग थापले जातील इझिली, असं करायचंय. आता मी काय केलं माहितीये, टोटल मी 3 कप इतकं पीठ घेतलेलं आहे. आणखी थोडंसंच पीठ उरलं होतं तांदळाचं, तर ते सुद्धा ऍड करून घेतलंय, म्हणजे जाण्याआधी ते सुद्धा संपून जाईल. आणि आता हे पातळ होऊ नये म्हणून काय केलं माहितीये, यातलं सर्व जे पाणी होतं ना ते मी काढून घेतलं. आणि थोडंसं मला गोड कमी वाटलं ना, तर त्याच्यामुळे आणखी थोडंसं गुळ ऍड केलं. म्हणजेच टोटल हे पाणी तयार करण्यासाठी मी काय काय केलं, तर 2 कप पाणी वापरलं होतं, तर तुम्ही 1.5 कप पाणी वापरा. त्यामध्ये 1 कप गुळ घातला, 3 काकड्या किसून घातल्या मीडियम आकाराच्या, आणि टोटल 3 कप तांदळाचं पीठ घेऊन त्यामध्ये मी मळलेलं आहे. पाण्यामध्ये वेलची पावडर आणि मीठ सुद्धा ऍड करा. आणि याच्यात हे पीठ आता अगदी व्यवस्थित झालेलं आहे. शेवटी थोडासा तेलाचा हात लावून ना मी मळून घेतलं आणि याला झाकून ठेवते थोडा वेळ. इथे फ्राय करून ठेवण्यासाठी सर्व रेडी करून ठेवलेलं आहे. आणि इथे असं ना चॉपिंग पॅडवरती बटर पेपर घेतलेला आहे, म्हणजे थापता येईल. आणि आता करायला घेते, तेल तापत ठेवलेले आहे. मंदार सुद्धा आलेले आहे आणि त्यांची ड्रायव्हिंग एक्झाम कशी होती, त्याचा एक्सपिरियन्स आणि रिझल्ट काय आला ते सुद्धा आता थोड्याच वेळात ते सांगतील. म्हटलं की तुम्हीच सांगा, तर जस्ट आलेत, फ्रेश होत आहेत आणि मग लगेच सांगतील. इथे तेल तापत ठेवलेलं आहे, मी करायला घेते. तर पीठ असं दिसतंय. सो आता अक्षय तिथे वडे करते, तर तोपर्यंत मी ते बाप्पाला नैवेद्य दाखवलेला आहे. इथे चालू आहे प्रिपरेशन. एवढे झालेले आहेत, आलेले आहेत घरामध्ये. इनिशिएटिव्ह घेतलेला आहे आज. कधीतरी कॅमेरा पकडायला असतात, म्हटलं आज तुम्हीच दाखवा नैवेद्याचं ताट. आणखी आरवीचा वडा बघा, लंब वर्तुळाकार आहे आणि मध्ये होल सुद्धा केलेला आहे. दाखवूया ये. आणि मम्मा माझा लवकर फ्राय कर, म्हटलं छोटा आहे ना, लगेच तेलात करता येईल, त्याच्यामुळे तुझा शेवटी टाकते. चला आता थोडंसं तुमचं ताट तयार करते, तुम्हाला देते, म्हणजे तुम्ही ऑफिसची तयारी कराल आणि निघाल. ठीक आहे, कारण मला अजून बराच वेळ लागेल फ्राय करायला. तर आता सर्व वडे फ्राय करून झालेले आहेत. तुम्ही बघू शकताय कसे मस्त दिसत आहेत. थोडे झाड आपल्याला थापावे लागतात, तर ते छान फुगतात, नाही तर थोडे चपटे राहतात आणि तळताना सुद्धा लगेच लाल होतात, त्याच्यामुळे लक्ष द्यावं लागतं. आणि काकडी गुळामुळे ना एकदम भारी लागतात. आणि त्याचा पापुद्रा सुद्धा वरचा बघू शकताय, काकडीचे असे जे किसलेले हे असतं ना ते दिसतंय.
आणि देवाला सुद्धा इथे नैवेद्य दाखवून घेतलेला आहे सर्व. तर आता आम्ही सुद्धा जेवायला बसतो, लवकरच उपवास सोडतो कारण मंदाला तयारी करून पुन्हा ऑफिसला निघायचं आहे. तर मग चला कसे दिसतात वडे मला नक्की सांगा. जस्ट आता आमचं जेवण झालं, सर्व झालं, उपवास सोडल्यावर बरं वाटलं ना. कारण मंदार सुद्धा मुसाफाला गेले होते, तिकडे त्यांची ड्रायव्हिंग एक्झाम होती, तिथून मग सर्व करून आता आले. सकाळी 6ला निघाले होते ना. हां, म्हणजे ती माझं 9 वाजताचं अपॉइंटमेंट होती, त्याच्या आधी मी क्लास पण केला, मग त्यामुळे मी लवकर गेलो होतो 6 वाजता. आणि मग आता आले 11-11:30 झाली. मग आता 9 वाजताची माझी अपॉइंटमेंट होती, ते नंतर आमचं झाली ट्रेनिंग, एक्झाम झाली आणि त्याचा लगेच रिझल्ट पण येतो. मेसेजवर लगेच कळतं पास आहे का फेल आहे, 2 ऑप्शन असतात. सो पासचा मेसेज आला म्हणजे ड्रायव्हिंग टेस्ट पास झालो. आणि मग लगेच थोड्या वेळाने एक मेसेजमध्ये आपल्याला लिंक पण येते, त्यावरून आपण ड्रायव्हिंग लायसन्सची सॉफ्ट कॉपी पण जनरेट करू शकतो. आणि कुरिअर पण लगेच येऊन जातं 1 दिवसात. म्हणजे आता कुरिअर 2 वर्षाचा इकडचा मला मिळालं आहे ड्रायव्हिंग लायसन्स. गुड कॉंग्रॅट्स. थँक्यू. शाबास. थँक्यू. तर मग आता निघालेत ऑफिसला हाफ डेने आज. म्हटलं की चला तुमच्याच मगाशी म्हटलं त्यांना की तुम्हीच सांगा की रिझल्ट काय आलाय आणि तुमचा एक्सपिरियन्स कसा होता. तर बरेच प्रॅक्टिससाठी त्याने 8-9 सेशन केले ना. 9 सेशन केले. मिनिमम 6 पाहिजे असतात. गोल्डन चान्समध्ये मी केलं होतं अप्लाय. गोल्डन चान्स म्हणजे ते जर तुमच्या कंट्रीचा लायसन्स असेल तर त्या बेसिसवर आपण इथे डायरेक्ट करू शकतो गोल्डन चान्ससाठी अप्लाय. सो त्याच्यासाठी पण मिनिमम 6 क्लासेस मॅन्डेटरी आहे त्यांच्या रूल्सप्रमाणे. 6 क्लासेस म्हणजे 50 मिनिट्सचे सेशन्स असे घ्यावे लागतात. तेवढं मिनिमम ट्रेनिंग घ्यावं लागतं. ओके, चल झालं फायनली. रिझल्ट छान आला, लगेचच मिळतो ते चांगलं आहे. निघाले ऑफिसला. आता आम्ही थोडं झोपू, रिलॅक्स करू, पण त्यांना लगेच ऑफिसला निघायचं आहे. चालेल. हा बघा इथे आमच्याकडे काय चालू आहे, सगळ्या गाड्या रांगेत लागलेल्या आहेत आणि आता न्यू गाडी इथे एक न्यू कार निघालेली आहे बाहेर. हां, तर आता संध्याकाळी 6:15 वाजता मी ब्लॉगला कंटिन्यू करते. आणि उपवास सोडला तुम्हाला माहितीच असेल की एवढं म्हणजे असं अंगावरती येतं ना सर्व, असं वाटतं कधी झोपावं. तर मग मी सर्व भांडी किचन क्लीन केलं, आवरलं आणि मग आहे ना रेस्ट घेतली. मग आता संध्याकाळी उठून आहे ना मी काय बनवते तर आहे ना पोह्यांचा चिवडा बनवते. तर इथे पातळ पोहे घेतलेले आहेत, 1 किलो त्याचा चिवडा बनवते. कारण आहे ना आता मी भारतात जाणार तर मी मंदार इथे काही दिवस एकटे असणार, तर त्यांना ना मी जो चिवडा नेहमी बनवून ठेवते तो खूप आवडतो. त्याच्यामुळे नाश्त्याला जर ते असेल ना तर त्यांना त्यांचं काम होऊन जातं. कारण आता दररोज नाश्ता आणि लंच डिनर हे सर्व ते तिन्ही वेळेचं बाहेरच करणार, ऑफिसच्या जवळपासच. म्हणजे सकाळीच नाश्ता करणार तिथल्याच तिथे आणि लंच आणि डिनर सुद्धा. तर मग ऍटलीस्ट विकेंडला ते स्वतःचं काहीतरी बनवतील. आणि जर असं स्नॅक्स मी चिवडा वगैरे करून घेतला ना मग त्यांना तो खूप आवडतो. तर म्हटलं की ते करून जाऊया. आणि ना असंच माझं पॅकिंग सोबत आहे ना दररोज छोटी मोठी कामं सर्व चालू आहेत. तर आर्वीसाठी ना मी हेल्दी लड्डू वगैरे सुद्धा बनवून घेतलेले आहेत. कारण आता भारतामध्ये गेल्यावर काय होतं माहितीये, सतत बाहेर जाणं असतं म्हणजे कामानिमित्त. तर मग आर्वी घरी असतो, मग त्याला भूक लागते, तर मग आई वगैरे किंवा मम्मी त्याला देतील, असं सगळं आहे. त्यामुळे म्हटलं की ना थोडं थोडं बनवून नेऊया. आता ऑलरेडी हेल्दी लड्डू मी बनवून ठेवलेले आहेत, कुकीज बनवून ठेवलेले आहेत त्याच्यासाठी नेण्यासाठी. तर आता म्हटलं की मधासाठी चिवडा सुद्धा बनवून घेऊया. तर पॅकिंग सोबतच ना ही सर्व सुद्धा कामं हळूहळू चालू आहेत माझी. तर मी आता आहे ना इथे मोठा टोप जो मी चिवड्यासाठी नेहमी वापरते ना तो ठेवलेला आहे, त्यामध्ये तेल घातलेलं आहे. ते सर्व जेवणाचे टोपं आहेत ते इग्नोर करा. ही पिशवी सुद्धा ड्रायफ्रूटची आहे जी पॅकिंग करायची आहे. तर इथे मी काय काय आता चिवड्यासाठी सामान घेतलंय ते सांगते. तर इथे आहे ना शेंगदाणे घेतले आहेत, चिवड्याची डाळ घेतलेली आहे, सर्व अंदाजे घेतलेले आहे मी. काजू घेतलेले आहेत, त्याचे मधून तुकडे केले आहेत, मनुके घेतलेले आहेत, सुकं खोबरं घेतलेले आहे आणि कढीपत्ता आणि 2 मिरच्या स्वच्छ धुवून आहे ना थोड्या वेळ इथे कपड्यावरती सुकत ठेवल्या, त्यातलं पाणी सगळं सुकावं म्हणून. आणि फोडणीसाठी नॉर्मल राई, जिरे, तिखट मसाला, काश्मीरी मिरची पावडर आणि इथे पिठी साखर करून घेतली. साखर थोडीशी आहे ना ग्राइंड करून घेतली पिठी साखर. तर आता मी ना नॉर्मली आपण पातळ पोह्याचा पिवळ्या रंगाचा करतो, पण मंदारला थोडंसं स्पायसी तिखट आवडतं, त्याच्यामुळे मी मसाला सुद्धा त्यामध्ये ऍड करणार आहे म्हणजे थोडासा रेड होईल. तर मग चला आता करायला घेते. तर आता तेल आहे ना तापलेलं आहे, तर यामध्ये घालते थोडीशी मोहरी, खूप जास्त नाही, फक्त राईचा म्हणजे मोहरीचा फ्लेवर त्यामध्ये उतरावा म्हणून. आणि थोडंसं जिरं. तर चांगली फुटू देते म्हणजे कढीपत्ता आणि मिरची पूर्ण थोडंसं ड्राय होऊ द्यायचं फोडणीला. कारण चिवड्यामध्ये जर मॉइश्चर राहिलं, कारण कढीपत्ता आणि मिरचीमध्ये सगळ्यात जास्त मॉइश्चर असतं, तर चिवडा लवकर नरम पडेल. त्यामुळे ना तो व्यवस्थित थोडंसं मिरची आणि कढीपत्त्याला ब्राऊन होऊ द्यायचं. मग त्यामध्ये घालते मी डाळ. जी गोष्ट भाजायला जरा वेळ लागतो ना ती पहिला घालायची, म्हणजे कसं आहे बाकीच्या इतर गोष्टींसोबत पुन्हा ती भाजली जाते. आता डाळ सुद्धा ना व्यवस्थित थोडंसं लाल होईपर्यंत परतवून घेते. तर आता घालते सुकं खोबरं. तेल खूप तापलंय असं वाटलं तर गॅस बंद करून टाकायचा, कारण उरलेल्या कारण तेल ऑलरेडी तापलेलं असतं ना त्यामध्ये सगळं व्यवस्थित भाजलं जातं. त्यात मी शेंगदाणे सुद्धा ऍड केले आणि गॅस बंद करूनच काजू आणि मनुके टाकायचे, कारण ते लगेच भाजले जातात. मनुके जर तुम्ही आहे ना
खूप गरम गरम ह्याच्यामध्ये घातले ना तर त्याचे फुलणार खूप आणि करपणार. त्याच्यामुळे ना गॅस बंद केली की मणके घालायचे. आता ना मी सर्व घरगुती मसाले यामध्ये घालून घेतले. हळद घातली 2 चमचा, तिखट जो मालवणी मसाला आहे तो 4 चमचे घातला आणि काश्मीरी मिरची पावडर 2 चमचे घातली. तर असं करून आहे ना सर्व गॅस बंद असताना सर्व घालून त्यामध्ये परतवून घेतलं. आणि आता जसे जसे पोहे आहेत ना चाळून होत आहेत ना तसं तसं मी यामध्ये ऍड करत जाते. तर आता याच्यामध्ये सर्व पोहे घातलेले आहेत चाळून आणि आता मिक्स करते. अगदी स्लो गॅसवर ठेवून सर्व मिक्स करायचं आणि सोबतच आहे ना भाजून सुद्धा घ्यायचं. तर यामध्ये मी आता मीठ सुद्धा घालते. अजून घालणार पण थोडंसं हलवून, म्हणजे एकाच बाजूला मीठ राहणार नाही. तर फोडणी ना खालती तळाला कॉर्नरला वगैरे असते तर ती ना सगळं गोल गोल असं टोप फिरवत फिरवत करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित मिक्स होते. आणि हा पोहे मी आधी भाजून घेतले नाहीये किंवा ऊन दाखवलं नाहीये. याच्यातच मी 15 ते 20 मिनिटं आता व्यवस्थित भाजून घेणार आणि त्याच्यामध्ये ते पोहे अगदी कुरकुरीत होतात. वेगळं काही करायची गरज नाही. त्याचं व्यवस्थित ना थोडं मिक्स केलं पण फोडणी जी आहे ना ती कमी झाली आहे. म्हणजे तेलाचं प्रमाण कधी कमी होतं तर मग काय करते मी दुपारी ज्या कढईमध्ये वडे तळले होते ना ती कढई तशीच आहे. त्याच्यात थोडं तेल होतं तर त्याच्यातच मी आता आणखी थोडेसे मसाले आणि थोडी फोडणी देऊन त्याच्यामध्ये ऍड करणार आणि म्हणजे व्यवस्थित होऊन जाईल. तर आता बघू शकता चिवडा आहे ना परफेक्ट फोडणी बसलेली आहे कारण प्रत्येक पोहा हा व्यवस्थित त्यांना कोट झालेला आहे मसाल्याने. आणि गेले 10 ते 15 मिनिटं मी कंटिन्युअसली हलवून आहे ना सर्व बाजूने मिक्स करते. अगदी क्रंची झालेले आहेत पोहे म्हणजे व्यवस्थित भाजलेले आहेत आणि अजूनही ते गरम आहेत. थंड झाल्यावर आणखी कुरकुरीत होतील ते. आता पिठी साखर घालणार आणि पुन्हा एक 5 मिनिटांना मी परतवणार आहे. तर एकाच ठिकाणी पिठी साखर नाही घालायची कारण मग ती काय होते एकाच ठिकाणी राहू शकते भले आपण मिक्स करतो तरी. त्यामुळे ना वर खाली करून अशी पिठी साखर घालायची. असा झालेला आहे आणि थंड झाला ना की मग तो मी स्टोअर करून ठेवणार. तर आजच्या ब्लॉगमध्ये ऑलमोस्ट मी माझं संपूर्ण दिवसाचं रुटीन दाखवलं. तर काल आषाढी एकादशी होती त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी आपण उपवास सोडतो. तर आज उपवास सोडण्यासाठी दुपारच्या जेवणामध्ये मी खास असं कोकणातला पारंपरिक पदार्थ बनवला होता. काकडी गुळाचे वडे, बटाण्याची भाजी, असं सर्व स्वयंपाक आणि इतर बाकी. आणि मग छान उपवास सोडला. त्याच्यानंतर आज एक छान सुद्धा गोष्ट घडली ती म्हणजे बंधारी इथली ड्रायव्हिंग एक्झाम पास झाले. त्याचा एक आनंद होताच. आणि मग त्यांच्यासाठी आता मी चिवडा बनवून ठेवला म्हणजे थोडंसं निश्चिंत भारतात जाता येतं कारण बाहेरचं खातं 2-2, 3-3 वेळा ना खावं लागतं जेव्हा बॅचलर राहतो आपण. मग ऍटलिस्ट कधीतरी घरातलं विकेंडला खायला मिळावं म्हणून मी ना असं सर्व करून ठेवते पहिल्यापासून त्यांच्यासाठी. तर आता छान थंड होईल मग एका पिशवीमध्ये चांगल्या पिशवीमध्ये पॅक करून त्याच्यात एक वाटी टाकणार. म्हणजे त्या वाटीने ते नेहमी काढून घेणार म्हणजे ओलं काय दुसरा स्पून वगैरे टाकणार नाही आणि चिवडा नरम पडणार नाही. आणि मग डब्यामध्ये स्टोअर करून ठेवणार. सो तो डब्बा सुद्धा मी सकाळीच घासून ठेवलाय म्हणजे सुकेल आणि मग त्याच्यामध्ये ठेवून देणार. तर असा हा दिवसाचा संपूर्ण रुटीनचा ब्लॉग आज तुमच्यासोबत शेअर केला. आता संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत. आता बाप्पा करायची वेळ झालेली आहे. तर कसा वाटला आजचा ब्लॉग मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ब्लॉग पाहताय पण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नाहीये तर नक्की करा. व्हिडिओ आवडतायत तर आवडीने लाईक करा आणि शेअर करा तुमचे जे पण रिलेटिव्ह आहेत त्यांना. तर मग भेटू पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. तेपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. बाय.